नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मित्रांनो, आम्ही जाणार शेगावला आणि संध्याकाळीच प्लॅन झाला आणि आज सकाळी आम्ही रेडी पण झालेलो आहे. इथं तुषार प्रेस वगैरे करीत आहेत, इकडं आदिनाथ आवरून वगैरे रेडी आहे, अजून शिवम वगैरे आवरायचं राहिलेलं आहे आणि इकडं आमची बॅग वगैरे रेडी झालेली आहे. चला तर मग मी बी रेडी झालेलो आहे आणि शिवमने इकडे बघा प्लॅन जुगाड टेक्नॉलॉजी चड्डीवाळू घातलेली आहे. चला तर मग थोड्याच वेळात आम्ही निघणार आणि तुम्हाला आज संपूर्ण ब्लॉगमध्ये दिसणार शेगावचं दर्शन आणि तिथे परभणीपासून ते शेगावला कसं जाता येईल आणि कोणत्या मार्गाने काय काय संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार. त्याबद्दल पुन्हा खर्च किती लागला, कुठं थांबलो, दर्शनाला किती टाइम लागते, संपूर्ण माहिती ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळून जाणार. तिथं काय फिरण्यासाठी काय नाही ते संपूर्ण. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू करूया. हे तर मित्रांनो आवरून वगैरे आम्ही निघालेलो आहेत आणि थोडा उशीर झालेला आहे. थोडा उशीर वगैरे झालेला आहे, बघू शकता. आता थांबला आम्ही, ऑटो बी थांबून ठेवलेला आहे लांबूनच आवाज देऊन. इथे गडबडीने पळत. चला तर मग डायरेक्ट तुम्हाला भेटू आता रेल्वे स्टेशनला गेल्याच्या नंतर. रेल्वे भेटते की नाही बघू. शेगावचं ट्रिप काय होते. हे तर मित्रांनो स्टेशनला वगैरे पोहोचलेलो आहे. जस्ट तिकीट वगैरे काढून आता जाणार आहेत आतमध्ये. आपली जगा बघ पाहिजे तर समोरून ट्रेन वगैरे आलेली. पहिली तर आमची सुरुवात झाली परभणीपासून पुणेपर्यंत आणि पुणेहून डबल दुसरी गाडी चेंज करून शेगावला जायचं होतं. तर आम्हाला परभणीपासून गाडी भेटली होती आणि त्यानंतर आम्ही लगेचच पुण्याच्या स्टेशनवर उतरलो होतो आणि तिथं थोडा वेळ थांबलोही होतो. थोडा वेळ वाट बघितली आणि त्यानंतर लगेचच प्लॅटफॉर्म नंबर 2वर गाडी आलेली होती. गाडीला निघायला अजून 15-20 मिनटं टाईम होता. तर अगोदरच जाऊन बसलो होतो गाडीमध्ये, पण गाडी तर काय फुलच भरलेली होती. जागा शोधण्यामध्ये खूपच टाईम गेला. पुण्यावरून ट्रेन भेटलेली आहे, बघू शकता. आता जस्ट थोड्याच वेळात ट्रेन निघणार आहे. डेमो एक्सप्रेस लवकरात लवकर पोहोचतो शेगावला गेल्याच्या नंतर. आपण इथून डायरेक्ट अकोला पुण्यावरून तर ट्रेन भेटली होती आणि थोड्याच वेळामध्ये ती बी ट्रेन निघाली होती आणि आम्हाला लगेचच अकोल्याला पोहोचायचे होते आणि त्यानंतर तिथून दुसरी ट्रेन घ्यायची होती. जागा वगैरे भेटलेली होती आणि पद्धतशीर असा प्रवास आमचा सुरू झाला होता. थोडा वेळ बसून खूप बोर होऊ लागलं. त्यानंतर आम्ही लगेचच थोडं उभा टाकावं म्हटलं आणि लगेचच दरवाजापाशी आलतो. आम्ही थांबलेलो आहेत आणि इथे ट्रेन बी थांबलेली आहे. ट्रेन थांबल्यामुळे आम्ही थांबलेलो आहेत. वाट बघत आहे. थोड्या लवकर आल्यामुळे तिकीट काढायचं विसरलं. पण आता काढायचं तिकीट पुढल्या स्टेशनवर काढून ठेवलेलं आहे तिकीट. पण आता हे स्टेशन क्रॉस करायचं. बघू शकता पब्लिक किती आहे, काय कोणतं गाव आहे, के काय गाव आहे का मला नाव दिसत नाही इथं. के तुमार गाव आहे वाटतं बहुतेक. बघू शकता बहुतेक क्रॉसिंग आहे वाटतं. समोरून एक येणार आहे गाडी. चला तर मग तुम्हाला डायरेक्ट भेटू आता शेगावला गेल्याच्या नंतर. गाडी तर थांबलेली होती तर बघावं म्हटलं इंजन त्यामध्ये काय काय असतंय आणि काय काय नाही. लगेच गेलो मग इंजन बघायला तर तिथं फक्त हेच दिसू लागलं. त्यानंतर गाडीने खूपच स्पीड पकडली होती आणि लगेचच अकोल्याला पण आम्ही पोहोचलो होतो. अकोल्याला पोहोचलोच होतो की लगेचच शेगावला जाण्याची ट्रेन रेडीच होती. तर त्यानंतर लगेच आम्ही धरली शेगावला जाण्याची ट्रेन आणि खूपच सारा गर्दा होता या ट्रेनमध्ये. थोडा वेळ थांबून ट्रेन बी निघायला सुरुवात झाली आणि आम्ही निघालो शेगावकडे. गाडीच्या मध्ये तर खूप गर्दी होती, पण बाहेरचा नजारा एकच नंबर दिसत होता, कारण की आम्ही दरवाजालाच उभा टाकलेलो होतो. चला शिवम्या. हे तर मित्रांनो पोहोचलेलो शेगावच्या बसस्टँडला. पोहोचलेलो आणि फायनली 6-7 तासाचा प्रवास करून शेवटी आम्ही पोहोचलो होतो शेगावच्या स्टेशनवर आणि त्यानंतर इथून पुढे जायचं होतं आम्हाला मंदिराकडे. चला तर मग जाऊया.
आणि शेवटी आम्ही पोहोचलो होतो मंदिरामध्ये. त्यानंतर लगेचच बॅग आणि चप्पल स्टँडला ठेवून फ्रेश वगैरे झालो होतो आणि वेळ न वाया घालता लगेचच आम्ही दर्शनाला निघालो होतो. गर्दी गर्दी गर्दी. पण दर्शनाला तर खूपच गर्दी होती, कारण आज एकादशी होती आणि सर्व पब्लिक एकाच दिवशी भरपूर सारी आलेली होती. चला तर मग जाऊ दर्शनाला आणि बघूत किती वेळ लागते आणि किती वेळ टाइम लागते दर्शन करण्यासाठी. आणि शेवटी आम्ही बारीला लागलो होतो आणि खूप सारी रांग होती. हळूहळू हळूहळू पुढे पब्लिक जात होती आणि एकदम अशी सुसुवित व्यवस्था बी केलेली होती. बसण्यासाठी सुविधा होती, त्यानंतर पाणी पिण्यासाठी सुविधा होती, त्यानंतर लगेचच जर कोणाला वॉशरूम वगैरे जायचं असलं तर त्याची पण सुविधा केली होती. जागोजागी असे एअर कंडिशनर तिथे लावलेले होते, एअर कूलर फॅन वगैरे लावलेले होते आणि थोड्याच काही अंतरावर राहिलेलो होतो आणि शेवटी दर्शन होणार होते. चला तर मग भेटू दर्शन झाल्यावर. आणि फायनली 2 तासाच्या रांगेमध्ये लागून शेवटी दर्शन झाले आणि लगेचच बाहेर आलो. देवाच्या गाभाऱ्यात हा व्हिडिओ काढला. दर्शन वगैरे झालेलं आहे आणि बाहेर जस्ट इथं गाभाऱ्यामध्ये फोटो काढायचे. ते वरती बारी चालू आहे. फोटो काढून वगैरे झाले होते आणि त्यानंतर लगेचच आम्ही निघालो होतो महाप्रसाद घेण्यासाठी. एकादश असल्यामुळे कुठं गेलं तिथं खूपच गर्दी होती आणि महाप्रसादामध्ये बी खूपच सारी गर्दी होती. एकादश असल्यामुळे आज महाप्रसादामध्ये उसळ, केळ, भगर आणि गोड आमटी हे सारं महाप्रसादामध्ये होतं आणि त्यानंतर मस्तपैकी आम्ही महाप्रसाद केला. महाप्रसाद वगैरे करून झाला होता आणि लागलीच आम्ही जवळपासच्या भक्त निवासामध्ये स्क्वॉड बेसेसवर बेड घेतलेले होते आणि तिथं लगेचच मग चहा पाणी नाश्ता वगैरे केला आणि फ्रेश पण झालो आणि लगेचच आम्हाला जायचे होते संध्याकाळी लगेचच बाजूजीचा असलेला कृष्णाजीचा मळा बघण्यासाठी. रूम वगैरे केलेली आहे आणि फ्रेश वगैरे झालेलो आहे. त्यानंतर थोडा चहा पाणी नाश्ता बी केलेला आहे आणि आता लगेच आम्ही आता निघालेलो आहे महाराजाचा मळा बघण्यासाठी. चला तर मग जाऊ थोड्याच वेळायचं आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो मगाशी दर्शन वगैरे झालेले आहे. त्यानंतर बेड वगैरे घेतलेले आहेत आणि फ्रेश वगैरे होऊन आता जस्ट कृष्णाजीचा मळा बघण्यासाठी आलेलो आहे. मध्ये एकदा चहा पाणी बी केला, त्यानंतर आता फ्रेश वगैरे होऊन जात आहेत कृष्णाजीचा मळा बघण्यासाठी. चला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवतो आणि त्यानंतर कसा जातो हा आजचा दिवस ते तुम्हाला दाखवतो. चला तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करू. तर मित्रांनो जस्ट आता आम्ही आलतो कृष्णाजीचा मळा इथे दर्शन करण्यासाठी आणि दर्शन वगैरे झालेले आहेत आणि त्यानंतर लगेचच आता आम्ही जाणार आहेत. बघूत पुढे व्हिडिओमध्ये कुठं जातो काय करतो काय नाही. चला तर मग तुम्ही हा कृष्णाजीचा मळाचे दर्शन केले असतील किंवा बघितला असेल, कसा वाटला ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. डबल तुम्हाला याच्या पुढे त्याचे हायलाईट्स वगैरे जोडून देतो. दर्शन वगैरे झालेले आहेत आणि आता जस्ट आरती वगैरे झालेली. त्यानंतर आम्ही इथं बसलेले सध्या फोटो वगैरे काढत आहेत. चला निघू तिथून पुढे. दर्शन वगैरे करून झालं होतं आणि आम्ही जे स्क्वॉड बेसेसवर बेड घेतले होते त्याची अरेंजमेंट तुम्हाला ही अशा प्रकारे दिसत आहे. इथं हा एक बेड 70 रुपये पर पर्सन आहे. जर तुम्ही नुसती सिंगल गादी जर घेतली तर ती 30 रुपये पर पडती. तर हा एक आपला स्पेशल
स्पेशल बेड असतो 70 रुपयामध्ये आणि एकच सर्वांमध्ये एकच कॉमन वॉशरूम आणि बाथरूम होतं. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे, नाश्ता वगैरे झालेला आहे, दर्शन वगैरे झालेलं आहे आणि संपूर्ण दिवस असा पार पडलेला आहे. आणि शेवटी सर्व काही करून आम्ही थोडं रिलॅक्स होण्यासाठी बाहेर इथं बसलेलो आहे. बाहेर थोडं गार्डनमध्ये बसलेलो आहे आणि इथं बघूस 1 आणि इकडं भक्त निवास 2. तर आम्ही सध्या भक्त निवास 1 मध्ये आहे. तर सगळं झालेलं आहे. थोडं संध्याकाळचा टाईम थोडा रिलॅक्स झालेलो आहे कारण की खूप वरी गरमी होते. तर चला तर मग प्रत्येकाला विचारू कसा वाटला आजचा दिवस, काय वाटला कसं नाही. मग आदिनाथ कसा वाटला तुला दिवस? काय नाही छान गेला. थोडासा आपल्या रेल्वेमध्ये झाला थोडा त्रास पण मस्त गेला. मग पवनला कसं वाटलं? आजचा दिवस इतका बढिया झाला. हा. जेवण फुल मस्त. हा. प्रसाद एक नंबर. दर्शन वगैरे मस्त रांगेतला. मग तुषार आपला दिवस कसा गेला? इकडे तर बघा नंबर 1 दिवस गेला. नंबर 1 जेवण होतं. दर्शन वगैरे झालं ना बरोबर? दर्शन वगैरे झालं का? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रत्येकाचा चांगला दिवस गेलेला आहे. छानशापैकी असं दर्शन झालं, पोटभर नाश्ता जेवण झालं. त्यानंतर आता 10च्या जेवणाची वाट बघायला बसलेली, पण बघूत आता ती भेटते की नाही. चला तर मग तुम्हाला भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. दुसरं आम्ही अजून काही भरपूर सारं बघणार आहे उद्यामध्ये. काय काय बघणार आहे उद्या? नागझरी, त्याच्यानंतर एक मंदिर आहे, भरपूर सारं मंदिर आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.